नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन जाहिरात जी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय म्हणजेच DVET डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र स्टेट यांची जी जाहिरात आलेली आहे नवीन 1457 पदासाठी, या जाहिरातीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर कुठलाही वेळ न वाया घालता या व्हिडिओला सुरू करूयात. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, ही जी जाहिरात आलेली आहे ही कुठल्या पदासाठी आलेली आहे. ही जी जाहिरात आहे ती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच गव्हर्नमेंट ITI येथील विविध व्यवसायातील शिल्प निर्देशक म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टर गट क संवर्गातील पदभरतीकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागणे. हे तुम्हाला समजलंच असेल. ITI जे गव्हर्नमेंट प्रशिक्षण संस्था आहेत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिथे विविध व्यवसायातील शिल्प निर्देशक म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टर क्लास Cच्या ही जाहिरात आहे. तर बघूयात या जाहिरातील म्हणजे कसं ऑनलाईन या जाहिरातीची पूर्ण माहिती घेऊयात. सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्याचे दिनांक 17 ऑगस्टपासून सुरू झालेले आहेत. शेवटचा दिनांक आहे 7 सप्टेंबर आणि परीक्षा शुल्क जे भरायचं आहे तो पण 17 ते म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंतच आहे. या ऑनलाईन फॉर्म आणि पैसे भरण्याचा एकच दिवस आहे की जे 17 ऑगस्टला सुरू होतील रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट भरणे, तर ते 7 सप्टेंबरला संपतील. परीक्षेचे वेळापत्रक हे 7 दिवसाआधी तुम्हाला एक्झामच्या आधी भेटतील. परीक्षेचा दिनांक, सामायिक परीक्षेचा दिनांक हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2022 संभाव्य सांगितलेला आहे. आणि व्यावसायिक चाचणी म्हणजे CBD2 ही नोव्हेंबरमध्ये असणार आहे. यामुळे 2 एक्झाममध्ये ह्यांचं परीक्षा होणार आहे. 2 फेज म्हणजे एक पहिली सामायिक परीक्षा आणि दुसरी आहे व्यावसायिक चाचणी परीक्षा. तर नंतर पुढे बघूयात उपलब्ध पदसंख्या. आता इथे त्यांनी एकूण पद 1457 दिलेली आहेत आणि टोटल 6 विभाग जे आहेत त्यानुसार त्यांनी पद दिलेले आहेत. त्यामध्ये मुंबई विभाग 319, पुणे विभाग 255, नाशिक विभाग 227, औरंगाबाद विभाग 255, अमरावती विभाग 119 आणि नागपूर विभाग 282. सर्वात जास्त पदे जर पाहिले तर आपण मुंबई विभागमध्ये आहेत आणि सर्वात कमी पदे जर पाहिले तर हे अमरावती विभागमध्ये आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की टोटल पदे हे 1457 आहेत सर्व 6 विभागामध्ये. यामध्ये आता आपण बघूयात वेतन श्रेणी ही 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार आहे का. आणि तुम्हाला वरती सांगितलेच आहे हे पोस्ट ह्या क्लास Cच्या आहेत. तर यांची सॅलरी 38,600 ते 1,22,800 या अधिक नियमानुसार आणि बाकीचे भत्ते वेगळे. असं म्हणजे कमीत कमी 38,600 आणि जास्तीत जास्त 1,22,800 1,22,800. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यामध्ये आता त्यांनी प्रत्येक विभागावाईज पोस्ट आणि किती पोस्ट कुठल्या कास्टसाठी आहे ते सर्व डिटेल या चार्टमध्ये दिलेलं आहे किंवा या टेबलमध्ये दिलेलं आहे. तर आता आपण पूर्ण विभागाचे न बघता फक्त एक मुंबई विभागाचे बघू, कारण की तिथं पद जास्त आहेत आणि पूर्ण कुठले पद आहेत या ॲडव्हर्टाईजमध्ये म्हणजे किंवा जाहिरातमध्ये ते सर्व आपल्याला समजणार आहेत. त्यामध्ये 1 नंबरचं पद आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणजेच फिटर, शिल्प निर्देशक जोडारी. यामध्ये तुम्ही तुमच्या कास्टनुसार व्हॅकन्सी बघू शकतात. आणि पुढे मी सांगणारच आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे. त्यानंतर 2 नंबरचं पोस्ट आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर टर्नर किंवा शिल्प निर्देशक कातारी म्हणू आपण त्याला.
3 नंबरचं पद आहे क्राफ्ट इन्स्ट्रक्टर वेल्डर म्हणजेच शिल्प निर्देशक सधांता. 4 नंबरचं पद आहे शिल्प निर्देशक वीजतंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन. 5वा आहे वायरमॅन. 6वा आहे मेकॅनिक्स्ट. 7वा आहे मेकॅनिक्स आणि ग्राइंडर म्हणजे यंत्र कारागीर व घर्षक. 8 नंबरचं पद आहे शिल्प नळ कारागीर म्हणजेच प्लंबर. 9 नंबरचं पद आहे शिल्प निर्देशांक पत्रे कारागीर म्हणजे शीट मेटल वर्कर. 10 नंबरचं पद आहे शिल्प निर्देशांक यात्री डिझेल म्हणजेच मेकॅनिक डिझेल. असे एकूण 30 पद आहेत, मी पूर्ण सांगतोय. शिल्प निर्देशांक यात्री कर्षिक म्हणजे ट्रॅक्टर मेकॅनिक ट्रॅक्टर. 12 नंबरचा आहे शिल्प निर्देशक यात्रिक मोटार गाडी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मेकॅनिक मोटर व्हेकल. 13 नंबरचं पद आहे शिल्प निर्देशक यांत्रिक प्रशीतन वातानुकूलीकरण म्हणजेच क्राफ्ट इन्स्ट्रक्टर मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर. 14 नंबरचं पद आहे यांत्रिक मशीन टूल मेंटेनन्स म्हणजेच मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स. 15 नंबरचं पद आहे पेंटर अँड जनरल म्हणजेच पेंटर जनरल. 16 नंबरचा आहे इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक म्हणजे यांत्रिक उपकरण. 17 नंबरचा आहे यांत्रिक उपकरण केमिकल प्लांट. 18 नंबरचं पद आहे मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट. 19 नंबरचं पद आहे अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट. 20 नंबरचं पद आहे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक. 21 नंबरचं पद आहे प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर. 22 नंबरचं पद आहे सर्वेक्षक किंवा आपण त्याला सुपरवियर म्हणू. 23 नंबरचं पद आहे टूल्स अँड डाय मेकर डायज अँड मॉड्यूल्स. 24 नंबरचं पद आहे कारपेंटर म्हणजे सुतारकाम. 25 नंबरचं पद आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट. 26 नंबरचं पद आहे ड्रेस मेकिंग. 27 नंबरचं पद आहे शिल्प निर्देशांक म्हणजे फॅशन डिझाईन किंवा टेक्नॉलॉजी. 28 नंबरचं पद आहे फूड प्रोडक्शन जनरल. 29 नंबरचं आहे इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेट. आणि 30 नंबरचं आहे स्टेनोग्राफर असिस्टंट इंग्लिश. असे एकूण 30 पद आहेत. विभागानुसार त्यांनी 28, 29, 30 असे प्रत्येक विभागात 1-2 कमी आहेत, पण एकूण हे 30 पद आपण पाहिलेले आहेत. तर हे आपण पूर्ण पद पाहिलेले आहेत मुंबई विभागाचे. तसेच सर्व पदे हे प्रत्येक आणखी 5 विभागात पण विभागलेले आहेत, जसे की पुणे, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर. हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघून घ्या कुठल्या विभागात किती जागा आहेत आणि तुमच्या कास्टसाठी किती जागा आहेत आणि कुठल्या पदासाठी. तर बाकी आता आपण डायरेक्ट ॲडव्हर्टाईज मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणारच आहे. तुम्ही ॲडव्हर्टाईज पूर्ण चेक करा. यामध्ये आता बघूत आपण दिव्यांग आरक्षण आणि अनाथ आरक्षण पण दिलेले आहे. नागपूर विभागातील उपरोक्त 282 पदापैकी 11 पदे हे दिव्यांगाकरिता असतील. त्यामध्ये 4 पदे BLV, 4 पदे HH आणि 3 पदे MD करिता राखीव आहेत. त्यानंतर अनाथ आरक्षण म्हणजे नागपूर विभागातील उपरोक्त 282 पैकी 3 पदे हे ऑर्फनेज म्हणजेच अनाथाकरिता राखीव आहेत. यामध्ये सांगितले की बाबा आरक्षणामध्ये म्हणजे वरच्या जाहिरातीमध्ये वर नमूद केलेल्या पदसंख्या किंवा आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. बदल झाल्यास याबद्दल पूर्ण म्हणजे या संकेतस्थळावर www.dvt.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पूर्ण जे काही अपडेट चेंजेस वगैरे झालेले आहेत ते. आता याच्यात पात्रता बघूयात. महाराष्ट्राचा नागरिक असावी सर्वप्रथम बेसिक पात्रता आहे. त्यानंतर आता आपण बघूयात
एज्युकेशनल पात्रता म्हणजे शैक्षणिक पात्रता काय आणि एक्सपिरियन्स काय लागणार, हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये सर्वप्रथम डिप्लोमा ॲट लिस्ट इन सेकंड क्लास इन ॲप्रोप्रिएट ब्रँच ऑफ इंजिनिअरिंग ऑफ टेक्नॉलॉजी ऑफ द बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन बॉम्बे ऑर इट्स इक्वलंट ऑर इक्वलंट क्वालिफिकेशन. म्हणजे सर्वप्रथम सेकंड क्लास डिप्लोमा इंजिनिअरिंगचा कुठला पण जे ट्रेड वाईज आहेत तसं, म्हणजे जे तुम्हाला अप्लाय करायचे त्यानुसार, आणि त्याला सेकंड क्लास पाहिजे, असं काय फर्स्ट क्लास पाहिजे म्हणून नाही आहे. सेकंड क्लास डिप्लोमा पास पाहिजे तुम्ही ॲटलीस्ट, ही ए कंडिशन झाली. त्याला ऑर म्हणले बीमध्ये हॅव पजेस secondary school certificate examination with mathematics and science or its equivalent examination and purchase either. म्हणजे तुमचं यासाठी ऑप्शनमध्ये काय, जर डिप्लोमा नसेल तर 10वी SSC झालेली पाहिजे विथ मॅथ आणि सायन्स सब्जेक्टच्या, किंवा 10वीच्या इक्विवलेंट जे आहे ते. त्यासोबत आणखी एक म्हणजे खाली 4 पैकी एक कुठला तरी कोर्स झालेला पाहिजे. त्यामध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट इन ॲप्रोप्रिएट ट्रेड, म्हणजे जे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट येते त्याचा तुमचा कोर्स झालेला पाहिजे किंवा ट्रेनिंग झालेली पाहिजे किंवा त्याच्या इक्वलंट. जे 12वीचं त्यानंतर एक सेकंड जी कंडिशन आहे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन ॲप्रोप्रिएट ट्रेड ट्रॅडिशनल, म्हणजेच MCVC जे म्हणतो आपण 12वीला किंवा 12 MCVC जे असते तसा प्रकारचा ट्रेड झालेला पाहिजे. किंवा 3 नंबरचा आहे ट्रेड सर्टिफिकेट इन रिस्पेक्ट टू ट्रेड अवॉर्डेड बाय स्टेट काउन्सिल, म्हणजे किंवा ITI झालेलं पाहिजे. किंवा पर्सन फ्रॉम डिफेन्स सर्व्हिस हॅविंग बेसिक क्वालिफिकेशन अँड पजेस ट्रेड सर्टिफिकेट अँड 2 years एक्सपिरियन्स इन रिस्पेक्टिव्ह मेन्शन क्लॉज 3 बिलो. किंवा मग तुम्ही डिफेन्स सर्व्हिस हॅविंग डिफेन्स सर्व्हिसचे जे असतात तर त्याच्यामध्ये तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आणि ट्रेड सर्टिफिकेट असलं पाहिजे आणि त्याच्यात 2 yearचा एक्सपिरियन्स असला पाहिजे तुमचा त्या ट्रेडचा. कळालं असेल तुम्हाला. सर्वप्रथम सेकंड क्लासमध्ये मिनिमम डिप्लोमा पाहिजे. जर ते नसेल तर तुमची 10वी मध्ये मॅथ आणि सायन्स हे सब्जेक्ट असून एखादा 4 पैकी कुठला तरी खालचा कोर्स झालेला पाहिजे, जसं की ITI, MCVC किंवा जे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जे आहे ते, किंवा मग तुम्ही डिफेन्स सर्व्हिसमध्ये कुठेतरी ट्रेड सर्टिफिकेटचा कोर्स केला पाहिजे, बेसिक क्वालिफिकेशन आणि त्यासोबत 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. हे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे. आणि परत पुढं तिसरा पॉईंट मेन्शन केला आहे, हॅव प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन ॲप्रोप्रिएट ट्रेड फॉर अ पिरियड नॉट लेस दॅन 4 years इन्क्लुडिंग मिनिमम पिरियड सबस्क्राईब फॉर ट्रेनिंग बाय पर्सन पोझिशन ऑफ क्वालिफिकेशन सबक्लॉज. म्हणजे तुम्हाला 4 वर्षापेक्षा कमीचा एक्सपिरियन्स नाही पाहिजे आणि पर्टिक्युलर ट्रेडचा, त्यामध्ये तुमची ट्रेनिंग पण कन्सिडरेशन केली जाईल क्लॉज A आणि B मध्ये. तर त्यानंतर त्यानं बीचे 3 पॉईंट सांगितले, बी ऑफ दिस रूल आणि पर्सन पोझिशन क्वालिफिकेशन मेन्शन इन सब क्लॉज B 2 year प्रॅक्टिकल. नंबर 4 2 year प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स अप्रोप्रिएट इंडस्ट्री गव्हर्नमेंट. ह्याने जे बी मध्ये सेकंड क्लॉज जे सांगितलं आहे डिफेन्ससाठी, त्यांच्यासाठी 2 year एक्सपिरियन्स हा कंपल्सरीच आहे, जे डिफेन्सवाले आहेत त्यांच्यासाठी. आणि बाकीच्यांसाठी 4 वर्ष, जे ट्रेड बाकीचे 4 ट्रेड सांगितलेले आहेत त्यांनी. पुढं बघूयात. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, स्टार करतो. Provided the preference may be given candidate who has successful completely training in Central Training Institute, म्हणजे CIT मध्ये जर ज्याचं ट्रेनिंग झालेलं आहे इन्स्ट्रक्टर म्हणून, त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. आणि त्यानंतर आणखी सर्वात म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट, provided further that requirement of experience may not be instated upon in case of person possessing diploma in second class.
रिक्वायरमेंट ऑफ एक्सपिरियन्स मे नॉट बी इन्स्टेड अपॉन द इन केस ऑफ पर्सन पजेस डिप्लोमा इन सेकंड. म्हणजे डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही एक्सपिरियन्सची गरज नसणार आहे. हे सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे त्यांनी. बाकीच्यासाठी एक्सपिरियन्स लागणार आहे. हे तुम्हाला समजलंच असेल विद्यार्थी मित्रांनो. मग पात्रता काय आहे ते. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर खाली कमेंट करू शकतात, तुम्ही अडचण विचारू शकता. बघूयात पुढे. संबंधित व्यवसायात उच्च शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारास पात्र समजण्यात येईल. म्हणजे उच्च शैक्षणिक जरी असेल, याच्यात जे मिनिमम क्वालिफिकेशन दिले त्याच्यानंतर जर तुम्ही बी टेक एम टेक जरी झालेला असेल तरी तुम्हाला पात्र समजण्यात येईल. हे सरळ मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे डिग्रीवाले पण किंवा मास्टर डिग्रीवाले पण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. उमेदवाराने जाहिरातीच्या दिनांकास उपरोक्त अर्हता धारण केली असणे आवश्यक राहील. म्हणजे ह्या ॲडव्हर्टाईजच्या आधीची तुम्ही सगळं शैक्षणिक पात्रता असली पाहिजे, कन्सिडर करण्यात येईल. यामध्ये वयोमर्यादा पाहूयात. कमीत कमी 18 वय असलं पाहिजे. खुल्या वर्गाला 38, मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 43 वय. आणि हे जास्तीत जास्त वय दिलेलं आहे त्यांनी. महिलांसाठी खुला 38, मागासवर्गीयसाठी 43, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकाचे पाळले 45 वय, माजी सैनिक, खुला प्रवर्ग, सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी +3 वर्ष, दिव्यांगासाठी 45 वर्षाची अट आहे. म्हणजे तोपर्यंत तुम्ही देऊ शकता. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 50 आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवार 55 वयापर्यंत हे फॉर्म भरू शकतात. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्ष इतकी राहील. मागासवर्गीय उमेदवाराकरिता कमाल वयोमर्यादा ही इथं ओपन म्हणजे खुल्या वर्गासाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43 वय इतकं राहील. दिव्यांगासाठी 45, खेळाडू करता 5 वर्षाची शिथिलता राहील. माजी सैनिकाकरिता वयोमर्यादेतील सुटी सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलाच्या झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील. आणि माजी सैनिक अपंगासाठी कमाल वयोमर्यादा ही 45 वर्ष राहील. हे आपण वरती पाहिलेच आहे. तेच त्यांनी खाली सगळं सांगितलेलं आहे. जे वरती आपण वाचलं टेबलमध्येच तेच त्यांनी दिलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे. तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. उमेदवारांनी नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा 2 पेक्षा अधिक अपत्य नियुक्तीच्या वेळेत हयात असल्याचे उमेदवारांसाठी अपात्र राहतील. आता शुल्क बघूयात किती लागणार आहे. जी पहिली एक्झाम आहे सामायिक परीक्षा, त्यासाठी 825 शुल्क लागणार आहे. ओपन खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांना आणि मागासवर्गीयांना 750 रुपये. आणि जी सेकंड टेस्ट आहे व्यावसायिक चाचणी, त्याला कमीत कमी म्हणजे 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सेकंड टेस्टसाठी पण बोलवलं जाणार आहे. त्यावेळेस पण सेम फीस राहणार आहे. म्हणजे या सामायिक परीक्षेमध्ये तुम्हाला मिनिमम 45% मार्क्स घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही नेक्स्ट पुढच्या व्यावसायिक चाचणीसाठी पात्र ठरणार आहात. ते लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे बाकीच्या एक्झामसारखं नाही की पूर्ण स्कोअर आला पाहिजे. यामध्ये सामायिक परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 45% गुण घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी पात्र आहात. जी नेक्स्ट एक्झाम आहे व्यावसायिक चाचणी शुल्क. आता परीक्षेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ते तुम्हाला
हम्म, अर्ज हे ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत, कुठल्याही कुरिअरनं वगैरे काय पाठवायचे नाही आहेत. मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम यामध्ये भरायचं आहे. याचं तुम्हाला नंतर मी स्पेशल व्हिडिओ बनवण्याचा आहे, कसा फॉर्म भरायचा आहे ते. हां, यामध्ये हे महत्त्वाचं बघूयात, सामायिक परीक्षेचे स्वरूप. सामायिक परीक्षा ही 120 गुणाची होणार आहे. 60 क्वेश्चन राहतील, प्रत्येकी 2 मार्काला, आणि 1 तास वेळ राहील. 60 मिनटं, 120 गुण आणि 1 तास वेळ राहणार आहे. 60 प्रश्नामध्ये 15-15 क्वेश्चनचे, म्हणजे 15-15 मार्क क्वेश्चनचे 4 सेक्शन राहतील. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, जनरल इंटेलिजन्स आणि जनरल नॉलेज हे 15-15 मार्काचे क्वेश्चन राहणार आहेत. हे 60 क्वेश्चन होतील, 2 मार्काला 1 क्वेश्चन, 120 मार्क. यामध्ये तुम्हाला डिटेल सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे इथं. जनरल इंटेलिजन्सला काय विचारण्यात जाणार आहे, मराठी लँग्वेजमध्ये काय आहे, बाकी इंग्लिश लँग्वेजमध्ये काय विचारलं जाणार, आणि जनरल नॉलेजमध्ये. म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण सिलेबस दिलेला आहे, तुम्ही ह्या पूर्ण सविस्तर वाचू शकता. आणि याची प्रिंट काढून घ्या आणि अभ्यासाला तयारी करा. ते एक्झाम झाल्यानंतर, सामायिक परीक्षा झाल्यानंतर आन्सर की संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. सामायिक परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त झाल्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे जी प्रोफेशनल टेस्ट होणार आहे तुमच्या ट्रेड रिलेटेड, ती 45% गुण ज्या विद्यार्थ्यांना मिळतील त्यांना हे बोलवणार आहेत. 45%पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार हे पुढील भरतीस पात्र राहणार नाहीत. तर पुढची जी एक्झाम आहे व्यावसायिक चाचणी, त्याचा सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे. त्याच्यात प्रश्न 40 क्वेश्चन राहणार, 80 मार्कसाठी. 2 मार्क आहेत प्रत्येक प्रश्नाला, आणि 45 मिनटं वेळ राहणार आहे. त्यामध्ये फक्त मराठी आणि इंग्रजीच विषय राहणार आहेत, माध्यम आहे त्याचं. आणि त्यामध्ये पूर्ण तुमच्या ट्रेड रिलेटेड क्वेश्चन राहणार आहेत. संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम म्हणजे ट्रेड रिलेटेड, आणि त्याचं लँग्वेज पेपर हा मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये असणार आहे. तुम्ही कुठला पण हे करू शकता. तुम्हाला ते सांगितले 40 क्वेश्चन 80 मार्कसाठी आहेत, आणि 45 मिनटं वेळ आहे. आणि ही पण परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्येच राहणार आहे. म्हणजे 2 फेजमध्ये परीक्षा होणार आहेत. म्हणजे जर सामायिक परीक्षेत 45%च्या पुढे घेतले तर तुम्हाला व्यावसायिक टेस्टसाठी तुम्ही पात्र राहतात, आणि व्यावसायिक टेस्ट ही ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्येच होणार आहे. 40 क्वेश्चन 80 मार्कसाठी. त्याचा पण त्यांनी थोडा बहुत इथं तुम्हाला सांगितलेलं काय काय विचारू शकते. सिलेबस कुठं अवेलेबल आहे, तर सिलेबस हा या वेबसाईटवर अवेलेबल आहे. रिलिव्हंट ट्रेड एग्जिस्टेड ऑन डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंग DGT न्यू दिल्ली वेबसाईटवर तुम्हाला हा व्यावसायिकचा सिलेबस भेटणार आहे. या एक्झामचा मेन म्हणजे व्यावसायिक चाचणीचा. ज्या विद्यार्थ्यांनी 2 किंवा 3 पेक्षा अधिक व्यवसाय पदाकरिता अर्ज केला असेल, नंतर म्हणजे प्रत्येक पदासाठी तुम्ही वेगवेगळी चाचणी देणे आवश्यक राहील. सामायिक परीक्षा व व्यावसायिक परीक्षेमधील प्रश्नासंदर्भात तुम्ही क्वेश्चनवर आक्षेप पण घेऊ शकणार आहेत, आणि प्रति प्रश्न हे 200 रुपये तुम्हाला फीस भरावी लागणार आहे. जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल कुठल्या क्वेश्चनसाठी तर तुम्हाला. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 15 सामायिक परीक्षा व व्यावसायिक चाचणीकरता उपस्थित असलेल्या व एकूण 200 गुणांपैकी किमान 45% गुण म्हणजे 90 प्राप्त असलेल्या उमेदवारांना यादी करता विचार. जे आपण सामायिक चाचणी आणि व्यावसायिक चाचणी असे एकूण 200 गुण आहेत, त्यामध्ये किमान 45% म्हणजे 90 गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच गुणवत्ता विचार करण्यात येतो. तुम्हाला सांगितले दोन्ही याला 45-45% वरतीच आले पाहिजेत. दोन्ही मिळून तुम्हाला 90 मार्क आले पाहिजेत 200 पैकी. म्हणजे मिनिमम 45-45 सांगितलेलं आहे त्यांनी पर्सेंट. नेक्स्ट बघूयात. सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक जे आहे त्यानुसार राज्य शासन
उमेदवाराची गुण मेरिट लिस्ट ही तयार केली जाईल याच बेसवर, म्हणजे दोन्ही एक्झामच्या मार्कवर. आणि हे प्राधान्य क्रमांक सगळ्यांना माहितीच असते की वयानुसार किंवा सारखे जर मार्क असतील तर तुमचं ज्याचं वय जास्त ज्या कॅन्डिडेटचं त्यांना प्राधान्य दिलं जातं. असे बरेच त्यांनी नियम सांगितलेले आहेत. खेळाडू म्हणा, शिक्षण म्हणा, जर ग्रॅज्युएशनपेक्षा PG असेल, असं शैक्षणिक ज्याचे जास्त अर्थ आहे त्यांना प्राधान्य दिलं जातं ज्यावेळेस समान गुण असतात. ते तर वाचून घ्या. आणि निवड मराठी आणि हिंदी परिभाषेत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्याकरिता वेळोवेळी विहित केलेली मराठी आणि हिंदी भाषा आवश्यक राहील. म्हणजे तुम्हाला भाषा प्रोफेशनशी काय म्हणतात, मराठी किंवा हिंदी लँग्वेज हे तुम्हाला नंतर प्रमाणपत्र सादर करण्याचं आवश्यक राहील. संगणकार्हता ही 6 महिन्याच्या आत तुम्हाला टायपिंग वगैरे सर्टिफिकेट द्यावं लागतं. जे कम्प्युटर रिलेटेड ग्रॅज्युएशन झाले त्यांना याच्यातून सूट मिळते, त्यांना गरज नाही त्या सर्टिफिकेटची. तर आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट लिंक दिलेली आहे त्यांनी, किंवा तुम्ही आणि संपूर्ण माहिती www.dvet.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला माहिती उपलब्ध होणार आहे. काही पण ॲडव्हर्टाइजमेंटची संख्या म्हणजे सर्व अपडेट या जाहिरातीचे रिलेटेड www.dvet.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती मिळत राहणार आहे. त्यांनी तसं, आणि जर डायरेक्ट तुम्ही या लिंकवर जरी क्लिक केलं तरी तुम्ही डायरेक्ट रजिस्ट्रेशन पेजवर जाऊ शकतात आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आणि जर तुम्हाला कुठलीही अडचण आली रजिस्ट्रेशन करताना तर एक कॉन्टॅक्ट नंबर हा 73 53 92 77 79 आणि किंवा एक मेल ID दिलेला आहे, याच्यावर तुम्ही तुमचे प्रश्न किंवा अडचणी त्यांना फॉरवर्ड करू शकतात किंवा विचारू शकतात. म्हणजेच कस्टमर केअर किंवा सपोर्ट नंबर, मेल ID आणि हा मोबाईल नंबर दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ही संपूर्ण जाहिरात पाहिलेली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य म्हणजे DVET महाराष्ट्र राज्य. एकूण पदे जाहिरातीमध्ये 1457 आहेत. आपापल्या विभागानुसार तुम्ही पद चेक करा आणि तुमचा पद चेक करून तुम्ही अप्लाय करू शकता. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, पूर्ण रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगणार आहे. तर तुम्हाला नवीन अशीच माहिती मिळण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू, धन्यवाद.